महिलेची निर्घुणपणे हत्या करून तिचे वेगळे केलेले मुंडके होळीच्या दिवशी विरार मांडवी हद्दीत एका प्रवासी बॅगमध्ये सापडले होते। या हत्येचा मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष 3चे पथक समांतर तपास करीत असताना अवघ्या 24 तासात हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचे उघड झाले असून पतीला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष 3ला यश आले आहे। हरीश बरवराज हिप्परगे वय वर्ष 49 असे अटक आरोपी पतीचे नाव असून उत्पला हरीश हिप्परगे वय वर्ष 51 असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे। ही महिला पश्चिम बंगालची राहणारी असून आरोपी पती हा कर्नाटकचा राहणार आहे। एका हॉटेलमध्ये काम करीत असताना या दोघांची ओळख होऊन 12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता। मयत महिलेचा हा दुसरा पती असून या दोघांना एक मुलगाही आहे। हे दोघे प्रेमविवाहानंतर नालासोपारा पूर्व रहमतनगर येथे रूम भाड्याने घेऊन राहत होते। लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते। 13 मार्च रोजी होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ सडलेल्या अवस्थेत एका प्रवासी बॅगमध्ये महिलेची धड नसलेली मुंडी सापडली होती। मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, पोलीस उपायुक्त जयंत बसभडे यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली असता तिथे एक डायरी सापडली होती। त्यात काही नंबर मिळाले होते। त्यावरून महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। गुन्हे शाखा कक्ष 3चे पोलीस निरीक्षक शाहूराज रनौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनीही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता। याचवेळी घटनास्थळावर या टीमला एक ज्वेलरी शॉपचे पाकिट मिळाले होते। यावरून या पाकिटचा तपास केला असता मयत महिलेची माहिती मिळाली। यात पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मिळाली। त्याच ॲक्टिवाचा धागा पकडून पोलीस पत्त्यावर पोहोचले असता आरोपी त्याच्या घरात मिळून आला। त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत कौटुंबिक कारणावरून ही हत्या केली असल्याचे आरोपीने पोलीस तपासात सांगितले असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबोरे यांनी सांगितले। मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 13 मार्च रोजी अतिशय निर्घुणपणे एका अनोळखी महिलेचा खून केल्याबद्दलची माहिती आपल्याला कळाली। त्या हद्दीमध्ये पिरकुंडा दर्ग्यापासून 100 मीटर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या एका झाडाझुडपेमध्ये आपल्याला एका बॅगमध्ये एका अनोळखी महिलेचे डोकं कापलेले आपल्याला मिळून आले। त्या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 88/2025 BNSचे कलम 103 238 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। ह्या अतिशय निर्घुणपणे झालेल्या गुन्ह्याचा तपास समांतर तपास हा क्राईम ब्रांचचे आमचे युनिट 3चे PI रणवरे, API कांबळे व त्यांची पूर्ण टीम तात्काळ तपास सुरू केला आणि 24 तासाच्या आत सदरचा हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे। या गुन्ह्यामध्ये जिची हत्या झाली त्या व्यक्तीचे नाव आहे उत्पला उर्फ सोमा दास, जी मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे आणि ती इकडे आपल्या इथे रहमतनगर नालासोपारा जे तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे तिथे ती राहत होते आणि मागील 20 ते 25 वर्ष झालं ती त्या ठिकाणी राहते। ती तिच्या नवऱ्यासोबत राहते आणि एक मुलगा देखील आहे आणि ते इमिटेशनच्या ज्वेलरीचा व्यवसाय करतात। आणि तपासामध्ये आपल्याला या अनोळखी व्यक्तीचे बद्दलची काहीच माहिती नसताना आपण आमच्या सोर्सेसच्या थ्रू आपण सर्वप्रथम त्या महिलेचे आपल्याला आयडेंटिफाय केली। त्यानंतर आम्हाला त्या महिलेचे नाव कळाल्यानंतर आपण तिचे घर जे पश्चिम बंगालचे आहे तिथपर्यंत आपली माहिती आपण घेतली आणि तिथून आपल्याला कळाले की हिच्या नवऱ्यासोबत घरगुती कारणांवरनं भांडण होते आणि त्यानंतर रात्रीतच आमच्या पोलीस पथक हिचा जो नवरा आहे हिला शोधण्यासाठी आम्ही रवाना केले आणि 24 तासाच्या आत ह्या घटनेमधील जो प्रमुख आरोपी आहे जो तिचा नवरा आहे हरीश हिप्परगी, जो मूळचा धारवाडचा आहे परंतु तो इथे रहमतनगर नालासोपारामध्ये गेली 24 वर्ष झालं राहतो हिच्यासोबत, त्याला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि
अटक करून आम्ही पुढील तपासासाठी त्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत. घरगुती कारणामध्ये नेमकं डोक्याला त्रास जाण्यासाठी काय करावं? गेले 20-22 वर्ष झालं त्यांचं 2000पासून त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना त्यांच्या मुलावरनं बऱ्याच वेळेस त्या मुलाचं नाव ह्या वडिलांचे द्यायचे का तिच्या अगोदरच्या फॅमिलीचे द्यायचे, असे बरेचसे इश्यूज प्राथमिकदृष्ट्या आपल्याला समोर येत आहेत. एकंदर आता जेव्हा त्याची कस्टडी घेण्यात येईल आणि सखोल तपास करण्यात येईल तेव्हा अजून कारण स्पष्ट होतील. तर ही हत्या कुठे आणि कशी केलेली आहे? 2 पार्टमध्ये कशी हत्या? प्राथमिकदृष्ट्या त्यांनी पहिल्यांदा तिला गळा दाबून तिचं हत्या केल्याचे समजून येत आहे. त्यानंतरनं तिचं जो 2 वेगवेगळे तिचे पार्ट केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी या मयत व्यक्तीचे दोन्ही पार्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि घरी मुलाला सांगितली की तिची आई आता ती वेस्ट बेंगॉलला तिच्या माहेरी गेलेली आहे आणि त्यामुळं ती काही आता इथे 2 महिने झाले ती नाही आहे, अशी माहिती त्या मुलाला दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती समजून येत आहे. स्पॉटवरती काही भेटला नव्हता. हत्या जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे. बाकीचे डिटेल्स आपण तपासामध्ये आपण स्पॉटवरती काही भेटला नव्हतं, परंतु आपण अटक केलं काय तो तपासाचा भाग सर तिचं आता दुसरं घर कुठे आहे? मुली तर मिळाली. आपण घेऊ. आता तपासामध्ये आपल्याला ते सगळं इंट्रॉगेशनमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतात. हिंदीमध्ये घेऊ.